मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या उमेदवारांनी 10 पैकी 10 जागा जिंकल्या। त्यानंतर मातोश्री येथे युवा सेनेचा विजयाचा जल्लोष देखील झाला। त्यावेळेला आदित्य ठाकरे यांनी सर्वांचं अभिनंदन करत निवडणूक निकालावरती भाष्य केलं। 10 पैकी 10 जागा जिंकल्या आहेत। उद्धव ठाकरे यांच्यावरती जनतेचा विश्वास आहे। ही विधानसभेची लिटमस टेस्ट नव्हती, तर ही प्रिपरेशन रन होती, अशा शब्दामध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली। तसं पाहता महाविद्यापीठे ही शैक्षणिक, संशोधनात्मक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये केंद्रस्थानी असतात। त्यामुळे या संस्थांच्या व्यवस्थापन आणि विकास यासाठी सिनेटची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते। सिनेट म्हणजे महाविद्यापीठाच्या शासकीय प्रशासनामधील एक महत्त्वाचा अंग, जो विविध घटनांचे प्रतिनिधित्व करतो। महाविद्यापीठाची सिनेट निवडणूक ही पार पडण्याची प्रतिक्रिया आणि निवडून आलेल्या सदस्यांचे कार्य, तसेच ठाकरे गटाला झालेला फायदा यावरती आपण आजच्या भागामध्ये चर्चा करूया। नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम। सुरुवातीला जाणून घेऊया सिनेट म्हणजे काय। सिनेट ही महाविद्यापीठांची एक सल्लागार मंडळ आहेत, जे शैक्षणिक, प्रशासकीय आणि वित्तीय निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात। या मंडळामध्ये प्राध्यापक, विद्यार्थी आणि अन्य संबंधित व्यक्तींचा समावेश असतो। सिनेट सदस्यांची निवड हे एक महत्त्वाचं कार्य आहे, कारण ते विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये सक्रियपणे सहभागी होतात। सिनेटचे सदस्य 3 प्रकारचे असतात। यामध्ये पदसिद्ध, निर्वाचित आणि तिसरे म्हणजे नामनिर्देशित सदस्य। यामध्ये निर्वाचित सदस्यांसाठी 41 जागांसाठी निवडणूक होते, मात्र यातही वर्गवारी करण्यात आली। यामध्ये पहिला वर्ग म्हणजे माजी विद्यार्थ्यांकडून 10 सदस्य निवडून दिले जातात। दुसरा म्हणजे विविध विद्यालयांकडून निवडून दिलेले 10 प्राध्यापक आणि तिसरा म्हणजे प्राचार्यांकडून निवडून दिलेले 10 सदस्य। चौथा म्हणजे संस्थाचालकांकडून निवडून दिलेले 6 सदस्य। विद्यापीठ आवारामधील 3 सदस्य आणि विद्यार्थ्यांमधून निवडून दिलेले अध्यक्ष आणि सचिव असे 2 सदस्य, अशी एकूण ह्याची रूपरेषा असते। निवडून आलेल्या सदस्यांचे कार्य काय आहे ते एकदा आता समजून घेऊया। सिनेट म्हणजे अधिसभा। जशी राज्याची विधानसभा आणि देशाची लोकसभा असते, तशीच राज्यामधील कोणत्याही विद्यापीठाची सिनेट असते। विद्यापीठाचे नियम ठरवणे, फी ठरवणे, धोरण ठरवणे, आर्थिक बजेट ठरवणे आदी कामे सिनेटच्या माध्यमातून केली जातात। सिनेटमध्ये निवडून आलेले सदस्य अनेक प्रकारची जबाबदारी निभावतात। त्यातली पहिली जबाबदारी म्हणजे नीती निर्धारण। सिनेट शैक्षणिक धोरणे, संशोधन कार्य आणि इतर शैक्षणिक कार्यक्रमांवरती चर्चा करतं। यामध्ये नवीन अभ्यासक्रमांची स्वीकृती आणि संशोधनाच्या फंडिंगवरती निर्णय घेणे हे समाविष्ट असतं। दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व। विद्यार्थी सदस्य विद्यार्थ्यांच्या समस्या आणि मुद्दे हे व्यवस्थापनाकडे आणतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हितसंबंध सुरक्षित राहतात। तिसरं म्हणजे वित्तीय नियोजन। सिनेट बजेट आणि वित्तीय योजना तयार करण्यात आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी निर्णय घेण्यात सक्रिय भूमिका बजावते। चौथं म्हणजे संशोधन आणि विकास। सिनेट संशोधनाच्या दृष्टिकोनामधून महाविद्यापीठाच्या कार्यप्रदर्शनावरती लक्ष ठेवते। यामुळे संशोधनाला प्रोत्साहन मिळते। पाचवं म्हणजे शैक्षणिक वातावरण। सिनेट विद्यार्थ्यांसाठी चांगले शैक्षणिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करते। यामध्ये शैक्षणिक सुविधा, ग्रंथालय, प्रयोगशाळा इत्यादींचा समावेश असतो। सहावं म्हणजे सामाजिक दायित्व। सिनेट महाविद्यापीठाच्या सामाजिक दायित्वांचं पालन करण्यात मदत करते। यामध्ये समाजसेवा, जनजागृती इत्यादी कार्य समाविष्ट आहेत। निवडून आलेले सदस्य शैक्षणिक, प्रशासकीय आणि वित्तीय बाबींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात, ज्यामुळे विद्यापीठांच्या कार्यकुशलतेवरती सकारात्मक परिणाम होतो आणि म्हणूनच विद्यापीठाच्या विकासामध्ये सिनेटची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरती ठाकरे गटाला काही फायदे झालेत का हे देखील आता आपण जाणून घेऊया। पहिला फायदा जो झालाय तो म्हणजे राजकीय प्रभाव। सिनेटमध्ये सदस्य असणे म्हणजेच विद्यापीठाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये प्रभावी सहभाग असणे आहे। ठाकरे गटाच्या सदस्यांना महाविद्यापीठामधील शैक्षणिक आणि प्रशासकीय निर्णयांवरती प्रभाव ठेवण्याची आता संधी मिळाली। विद्यार्थी प्रतिनिधित्व। ठाकरे गटाच्या समर्थक विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मुद्द्यांवरती महत्त्व देणे हे शक्य झाले। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गटाच्या लोकप्रियतेची वाढ होऊ शकते। सामाजिक आणि सांस्कृतिक योजनांचा पाठिंबा। शिवसेना ठाकरे गट विविध सामाजिक आणि सांस्कृतिक योजनांमध्ये सक्रिय असतो। सिनेटमध्ये उपस्थिती असल्यास त्यांनाच या योजनांना अधिक पाठिंबा देऊ शकणार आहेत। शिवसेना पक्षाची प्रतिमा मजबूत करणे। निवडणुकीमध्ये विजय मिळवून
शिवसेना ठाकरे गटाची पक्षाची प्रतिमा बळकट होऊ शकते, त्यामुळे भविष्यामधील त्यांना राजकीय फायदा देखील यामुळे होणार आहे. संशोधन आणि विकासासाठी निधी मिळवणे. सिनेटमध्ये असणाऱ्या सदस्यांच्या माध्यमातून ह्या ठाकरे गटाला संशोधन आणि विकासासाठी आवश्यक निधी प्राप्त करणे हे आता सुलभ होऊ शकणार आहे. त्याचबरोबर सामाजिक प्रश्नांवरती आवाज, विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावरती लक्ष केंद्रित करून गट विधानसभेमध्ये विविध प्रश्न हे प्रभावीपणे मांडू शकतात आणि विद्यार्थ्यांसाठी आवाज देखील उठवू शकतात. या सर्व फायद्यामधून ठाकरे गटाला विधानसभेत मजबूत स्थान मिळण्याची आता संधी निर्माण झाली असं देखील राजकीय विश्लेषकांनी आपलं मत व्यक्त केलंय. त्यामुळे सिनेटमुळे आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट कशा प्रकारे काम करते आणि त्यांना याचा फायदा कसा होतोय हे येणाऱ्या निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. तुर्तास वेळ झाले ह्या आजच्या भागामध्ये इथेच थांबायची. पुन्हा भेटू. धन्यवाद.